नमस्कार स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, एक छोटस गाव होतं. त्या गावात एक भोळा नावाचा मनुष्य राहत होता. आता जसं नाव त्याचा भोळा तसंच तो खूप भोळाही होता. तो एकदम निष्ठ स्वामी भक्त होता. रोज दरबारात जाणं, आरती करणं हे काम तो रेग्युलर करायचा. त्याला जर कोणी विचारलं भोळा कसा आहेस, तर तो सांगायचा बस स्वामींच्या आशीर्वादाने सगळं व्यवस्थित आहे. भोळाला एक मुलगा आणि एक मुलगी होती. भोळाच्या मुलीचं लग्न जमलं, पण भोळा अत्यंत गरीब असल्यामुळं त्याला पैसे पाणी ऍडजस्ट करायचं जमत नव्हतं. तर भोळा आपल्या गावातल्या पाटलांकडे गेला. त्याने काही पैसे कर्जाने घेतले आणि एकदम छानपैकी आपल्या मुलीचं लग्न त्याने पार पाडलं. त्यानंतर भविष्यात त्याच्या मुलाला नोकरी लागली आणि एक दिवशी भोळा पाटलांकडे आपलं कर्ज मिटवायला गेला. पाटलांनी ते पैसे घेतले, परंतु पाटलांनी कुठं त्याची नोंद केली नाही, त्याची पावती बनवली नाही. भोळा खरंच भोळाच होता. त्यानंतर काही दिवसांनी पाटील परत भोळाकडे गेला. आता भोळाला पाटील म्हणला की भोळा, तुझे कर्जाचे पैसे घेतले ते पैसे कधी देतोस? भोळा म्हणला मी तर पैसे दिले तुम्हाला. त्यांचे थोडे वादविवाद झाले. त्यानंतर भोळा न्यायालयात गेला. न्यायालयात गेल्यानंतर न्यायाधीशाने विचारलं भोळा पैसेचं काय झालं? न्यायाधीशाला भोळाने सांगितलं की मी पैसे दिलेत आणि त्याचे साक्षीदार स्वामी आहेत. न्यायाधीशाला वाटलं स्वामी कोणतरी माणूस आहे किंवा कोणीतरी मनुष्य आहे त्यांच्या गावातला. तर न्यायाधीशाने सरळ सांगितलं की ठीक आहे, पुढच्या तारखेला स्वामीला सुद्धा हजर करा. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी पोलीस त्या गावात गेले आणि पोलिसांनी विचारलं इथं स्वामी कोण आहे? तिथल्या लोकांनी स्वामी म्हणजे कोणी मनुष्य नाही, तर स्वामी म्हणजे स्वामी समर्थांचा दरबार आहे या गावात, त्याबद्दल माहिती सांगितली. आता परत काही दिवसांनी खटल्याची तारीख आली. परत भोळाला न्यायाधीशाकडे नेण्यात आलं आणि कोर्टामध्ये त्यांचे वादविवाद चालूच होते. तेवढ्यात एक जोरात आवाज आला की स्वामी हजर आहे. एक डोक्याला अष्टगंध आणि टिळा लावलेला मनुष्य, अंगात धोतर आणि एकदम वयस्कर बाबा त्या कोर्टात आले. त्यांनी सांगितलं हो न्यायाधीश, पाटलांच्या ह्या कपाटात येथे ही पावती पडलेली आहे, असं त्यांनी डायरेक्ट सांगून दिलं. आता पोलिस पाटलांच्या घरी गेले आणि पाटलांच्या घरी ती पावती त्यांना भेटली. त्यावर लिहिलेलं होतं की पैसे परत केलेले आहेत. त्यानंतर न्यायालयात न्यायाधीशाने पाटलांना शिक्षा दिली आणि भोळाला निर्दोष म्हणून सोडण्यात आलं. न्यायाधीश बाहेर गेले त्या बाबांना भेटायला. बाबा अदृश्य झाले होते. आता न्यायाधीश स्वतः दुसऱ्या दिवशी भोळाच्या गावात जातात आणि तिथल्या लोकांना विचारतात की काल जे बाबा स्वामी नावाचे जे न्यायाधीशात आले होते, कोर्टात आले होते, ते बाबा कुठे आहेत? आम्हाला त्यांना भेटायचे. पण लोकांनी त्यांना सांगितलं न्यायाधीश साहेब, इथं स्वामी नावाचं कोणीच राहत नाही ना, असे बाबा सुद्धा कोणीच राहत नाही. त्यावेळेस न्यायाधीशाला कळालं की आपण देवाला कोर्टात उभं केलं होतं. त्यानंतर त्याने जीवनभर त्याने त्या गोष्टीचा प्रायश्चित्त केलं आणि तो तिथून पुढे कधीच मंदिरात नाही गेला. मित्रांनो, जर आपण स्वामी सेवा करत असेल तर श्रद्धा, संयम खूप महत्वाचा आहे. स्वामी नेहमी म्हणत असतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जग तुम्हाला दगडफेक करेल, तुम्हाला काही वाडेवाकडं बोलेल, पण लक्षात ठेवा स्वामी म्हणतात भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि हमेशा एक गोष्ट लक्षात ठेवा की लोक त्याच झाडाला दगड मारतात ज्या झाडाला गोड फळं असतात. स्वामी भक्तांनो, जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर आपल्या व्हिडिओचं लाईकचं बटन दाबा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. रोज सकाळी 8 वाजता स्वामींची नवीन कथा घेऊन आपण येतो. श्री स्वामी समर्थ.